100% बातम्यांची सुरुवात आपण करणार आहोत। या घडीच्या एका मोठ्या बातमीने सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे। अन्यथा उद्यापासून जलत्याग करणार असंही जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय। त्यामुळे अर्धवट नको सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। त्यामुळे जरांगे पाटलांच्या या मागणीवरती राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एका बाजूला हे सगळं उपोषण सुरू असताना आता अन्नत्याग करण्याचा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यासाठी अट ठेवलेली आहे, नवी मागणी ठेवली आहे सरकारनं, आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं। न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे तिलाच राज्याचा दर्जा देऊ, तोच प्रथम अहवाल तयार झालेला आहे किंवा तयार करू, त्याच आधारे समितीला राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। जर तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबत उद्या ठोस दिवसभरात निर्णय नाही घेतला, आज रात्रीत किंवा उद्या, तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार आहे। सगळं जबाबदार सरकार राहणार। बघूया 100% बातम्या। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून प्रचंड गाजतोय, याची धग जाणवते। या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली। दोघांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर 24 मिनिटे चर्चा झाली। त्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत फोनवरच्या चर्चेचा तपशील सांगितला। शिंदेंसोबत मराठा आरक्षणाऐवजी दुसरी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जरांगेंनी सांगितलं। तसंच यावेळी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की तुम्ही विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा, प्रथम अहवाल समितीचा स्वीकारा, तिला राज्याचा दर्जा द्या। अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचं जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। अर्धवट आरक्षण घेणार नाही, ते तुम्ही देऊ पण नका। कितीही बहाणे सांगितले तरी ऐकणार नाही असंही मुख्यमंत्री शिंदेंना स्पष्ट शब्दात सांगितल्याचं जरांगे पाटील म्हणाले। जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले। जरांगेंच्या उपोषणाचा 7वा दिवस असल्याने जरांगेंची तब्येत खालावत चालली आहे। 2 दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाणी पाजून उपोषण करण्याची विनंती केलेली होती। आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। जरांगे यांची तब्येत, आरक्षणाची मागणी यावर शाहू महाराजांनी जरांगेंशी चर्चा केली। मराठा कुणबी एकच असून सरकारला आपला शब्द ऐकावा लागेल असं शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्ट शब्दात सांगितलं। तसंच जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत राजांचा मान राखून 2 दिवस पाणी पिणार, 2 दिवसात आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा पाणी सोडणार असं त्यांनी म्हटलंय। शेती करतात सगळे, म्हणजे कुंभी आहेत आणि कुंभी आहेत ते मराठी आहेत। मी 2 दिवस करणार गादीचा मान राखून आज उद्या, कारण यांनी जर 2 दिवसात आरक्षण दिलं मला परत पाणी सोडणार आहे। छत्रपती घराण्याचा मान राखत जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला। मात्र वैद्यकीय उपचार न घेण्यावर जरांगे अजूनही ठाम आहेत। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आता राजकीय नेत्यांविरोधात सुद्धा त्यांचा संताप अनावर होत चालल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलन तापलेलं असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली। मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटण्याची तयारी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। केंद्रीय कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा मुद्दा मांडावा असं ठाकरेंनी म्हटलंय। मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा।
यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य करत ठाकरेंनी जरांगे यांना आवाहन केलंय। दुसरे कोण जरी असतील तर त्यांचं षडयंत्र हेच आहे की महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं। या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी जरांगेंना फोन करून तब्येतीची काळजी घ्यावी असं सांगितलंय। राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलंय। अनेक ठिकाणी आंदोलन अधिक आक्रमक होतंय हे पाहायला मिळतंय। असं असताना आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमुळे चांगली झुंपली आहे। मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा GR ठेवणार का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता। त्यानंतर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं। तसंच गरज पडल्यास 48 खासदारांनी राजीनामा द्यायला हवा असं ठाकरेंनी म्हटलं। यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला। ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही। आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतली आहे, प्रश्न सोडवतात की एवढं पहिले सांगा। मराठा आरक्षणवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात। टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला केलं। तसंच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने आल्याचं दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहिलंय। या पत्रातून राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे। राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचं आवाहन या पत्राच्या माध्यमातून केलंय। राजकीय व्यवस्था भंपक आहे। त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवंय। ते एकदा मिळालं की ही आपली सगळी आश्वासनं विसरणार, यांची ही वृत्ती आहे। त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये। निगरगठ्ठ, असंवेदनशील, खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही। बोलथापा मारणारे, तुम्ही नव्हेच म्हणणारे हे सगळे राजकीय पक्ष आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे। या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवावं। या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा। उपोषण सोडा, तब्येत जपा, आपल्याला अजून बरंच काम करायचंय असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्रातून जरांगे पाटलांना केलंय। बीडमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराची गृहमंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे। लोकप्रतिनिधींची घरं जाळणाऱ्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। बीडमध्ये सोमवारी लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि कार्यालयांना लक्ष्य करून ती जाळण्यात आली। बीडमधील हिंसक प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून 50 जणांची ओळख पटल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत। 50-55 लोक आयडेंटिफाय झालेत। लोकप्रतिनिधींची घरं जाळणाऱ्यांविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पोलीस 307च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत। तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि SP समोर जाऊन बसन। मग 10 लाख लोक येणार का 5 लाख येणार हे मला माहीत नाही। काही लोकांकडून आंदोलनाच्या आडून हिंसेचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत हिंसाचाराला थारा देणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। बीडमध्ये सोमवारी मराठा आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। प्रकाश साळुंके, संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांना याचा मोठा फटका बसला। मराठा आंदोलकांनी सोमवारी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं, तर जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवून दिलं। बीडच्या अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या। या हिंसक आंदोलनानंतर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। तसंच इंटरनेट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। इंटरनेट असलं तर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर खोटे मेसेजेस पसरविणे किंवा हिंसाचाराच्या व्हिडिओज पाठविणे या पद्धतीच्या स्प्रेड होतो। त्याच्यामुळे इंटरनेटची सुविधा बंद केलेली आहे। कायदा जर हातात जर घेतला तर निश्चितपणाने गंभीर गुन्हे दाखल करण्यात येईल आणि त्यासाठी बळाचा देखील वापर करण्यात येईल।
संचारबंदी लागू असतानाही बीडमध्ये मंगळवारी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। अंबाजोगाई केज पाटोदा राष्ट्रीय महामार्ग बंद पाडण्यात आला। आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड कल्याण रस्त्यावर रास्ता रोको करत टायर जाळण्यात आले। मराठा आंदोलनाला सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण लागलं। मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ बीडमधल्या राजकीय नेत्यांना बसली। घरावर झालेल्या हल्ल्यांमुळे क्षीरसागर कुटुंब हादरून गेले। बीडमधील हिंसक आंदोलनात राजकीय नेत्यांची घरं कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं आणि जाळपोळ करण्यात आली। या जाळपोळीत नेत्यांच्या घरांचं आणि कार्यालयाचं मोठं नुकसान झालं। या आंदोलनाचा सर्वाधिक फटका क्षीरसागर कुटुंबाला बसलाय। संदीप क्षीरसागर यांच्या घरावरील हल्ल्यामुळे त्यांचं कुटुंब हादरून गेलं। काल सारखा प्रसंग याआधी घडला नाही आणि इथून पुढे कोणासोबतही घडू नये। कारण कसं आहे, राजकारणापर्यंत ठीक पाहिजे, ते घरापर्यंत आलं नाही पाहिजे। कारण आरक्षणाचा माझ्या लहान मुलांचा काही संबंध नाहीये। जमावाच्या हल्ल्याच्या वेळेस घरात अनेक जण हजर होते। यावेळी दैव बलवत्तर म्हणून सगळ्यांचा जीव वाचल्याची प्रतिक्रिया क्षीरसागर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। इथे आमचे बरेच बंधू जे आजूबाजूचे होते ते बाउंड्री वॉलवर चढून होते। त्यांनी आमच्या मुलांना वरती काढलं आणि ते आम्हालाही घेणार होते, पण त्याच वेळेस पोलीस प्रशासन आला। जेव्हा स्फोट होत होते आजूबाजूला, त्या सिच्युएशन मधून आम्ही बाहेर आलो। या हिंसक आंदोलनामुळे बीड शहरात शेकडो कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सध्या बीडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीड शहरात सोमवारी लोकप्रतिनिधींचे कार्यालय आणि घरांमध्ये जाळपोळ करण्यात आली। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लहान मुलांच्या हॉस्पिटलकडे जाणारी आग आटोक्यात आणली। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। बीड शहरामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली। याच वेळी कार्यालयाशेजारी लहान मुलांचं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक लहान मुलं उपचार घेत होती। कार्यालयाची आग भडकून हॉस्पिटलपर्यंत जाऊ नये म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अग्निरोधक सिलेंडर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग भडकू दिली नाही। त्यामुळे हॉस्पिटलमधील लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। या बचाव कार्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। त्यांनी दाखवलेल्या साहसामुळे मोठा अनर्थ टळलाय। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन केलं जात आहे। पुण्यात सुद्धा या आंदोलनाची धग जाणवू लागली। पुण्याच्या नवले पूल परिसर आणि वडगावमध्ये मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक रोखली। नवले पुलावर वाहनांचं टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली। मुंबई आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवले ब्रिज परिसरात जोरदार घोषणाबाजी केली। बैलगाड्यांसह आंदोलक नवले पुलावर उतरल्याचं चित्र दिसून आलं। या आंदोलनामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। या वाहतूक कोंडीमुळे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या वाहतूक कोंडीत शेकडो नागरिक आणि प्रवासी अडकून पडले होते। वर मान्य होत नाही तर वर आंदोलन होत राहणार आणि हे शांततेने झालेलं आहे। मनोज जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। जर त्या माणसाला काय झालं तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र सरकारला भोगावा लागेल। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। तब्बल 2 तासानंतर नवले पुलावरची वाहतूक सुरू झाली। मराठा आंदोलनाची धग पुण्यात पोहोचल्याचं दिसून आलं। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। राज्याच्या विविध भागात मराठा समाजानं आंदोलन करत सरकारचं आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय। मनोज जरांगेंना मराठा समाजानं विविध प्रकारे आंदोलन करत पाठिंबा दिलाय। मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे। पुण्यावरून सोलापूरकडे येणारी मालगाडी रोखून सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या नीरा नदीकाठच्या सराटी गावात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं नीरा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातल्या मार्ले गावातली 5 ते 6 तरुणांनी पैनगंगा नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। धाराशिवच्या तुळजापूर इथल्या शासकीय कार्यालयाला मराठा आंदोलकांनी टाळं ठोकलं। तुळजापुरात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला। जालना जिल्ह्यातल्या तळणी इथं मराठा समाजाच्या वतीनं मुंडण आंदोलन करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरता हे आंदोलन करण्यात आलं। जालना शहरातल्या मंठा चौफुलीवर मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात मराठा समाजानं साखळी उपोषण करत रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केलं। सिल्लोड तालुक्यातल्या कासोद इथं विविध विकास कामांचे बोर्ड काढण्यात आले। राज्याच्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी बंद पाळण्यात आला। राज्यात यंदा पावसानं ओढ दिली, त्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाचं सावट आहे।
खरीप हंगामासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं सावट आहे। ही परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीनं केंद्राला विनंती करण्यात येणार आहे। राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4% घट झाली आहे। दुष्काळी परिस्थिती टंचाईग्रस्त जे 40 तालुके आहेत या संदर्भात देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन केंद्र सरकारकडे 40 तालुक्यांच्या संदर्भातली माहिती पाठवली। राज्यात जून ते ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीनं शेतीचं नुकसान झालं। या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2 हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती। आता हीच मदत 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे। शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानं 2 हेक्टर मर्यादेत मिळेल। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला, मात्र त्यातून काही तोडगा निघू शकलेला नाहीये। त्यामुळे आता पुढे काय होणार याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर।